मालिकेमध्ये 4थ्या क्रमांकाचा जो अभंग आलाय ना, माझे तुकोबर आहे संतांकडे निरोप पाठवतात. काय निरोप पाठवतात? तुम्ही सनकाधिक संत, तुम्ही सनकाधिक संत, तुम्ही सनकाधिक संत, कृपावंत म्हणविता कृपावंत, म्हणविता कृपावंत, म्हणविता कृपावंत, म्हणविता कृपावंत, म्हणविता कृपावंत. देवा सांगा नमस्कार, नमस्कार देवा सांगा. युवा पिरांबर दैसा गगनी झलकरा, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. भगवंत आले तुकोबरायासाठी, पण देवाला तुकोबरायाने विनंती केली. काय देवा, 1-2 मिनिटं थांबतो का देवा? मी माझ्या आवळीला विचारून येते, आवळी माझ्या बरोबर येते का? सर्वांगाचे खान करा माझ्या मायबापानं. तुकोबरा आवळीकडे गेला, म्हटलं आवळे, ए आवळे, मी आज वैकुंठ गमनाला चाललो ग, येतं का तू? त्या आवळीनं म्हणावं, आवतच वैकुंठ आहे, दररोजच म्हणता मी वैकुंठाला चाललो. जा जा महाराज, वैकुंठाला जा, पण जेवायला लवकर घरी या. लक्षपूर्वक आहे का माझ्या मायबापांना? आणि ज्या वेळेस भगवंत तिथं उपस्थित झाले, त्यावेळेस तुम्हा आम्हाला जो काळ खातोय ना, लक्षपूर्वक ऐका माझ्या मायबापांना, जगा काळ खाया आम्ही माथा दिला पाय. काळ तिथं उपस्थित होता आणि त्या काळानं म्हणावा, तुकोबराय विमानात चढताना माझ्या मस्तकावर पाय ठेवून चढा. ब्रह्मदेव उपस्थित होते, ब्रह्मदेवानं म्हणावा, तुकोबराया जरा माझ्या खांद्याला हात लावून वर चढा. स्वदेही माझे तुकोबराय वैकुंठाला जाताना सहज म्हणतात, तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळून सांडी, मस्तक हे देवा ही काया आहे ना, ही काया तुझ्यावरून ओवाळाशी वाटते, आणि मस्तक आहे ना, हे मस्तक तुझ्या माथ्यावर ठेवून प्राण सोडायचं वाटते. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे काया हरिण कुरवंडे, 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 तुका म्हणे काया हरिण कुरवंडे. ओ वालो की सांडी मस्तक आहे, ओ वालो की सांडी मस्तक आहे, आठवीन पाय आम्हाला नवसर, आठवीन पाय आम्हाला नवसर. आज तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला. या देहावर सद्गुरूंची कृपा आहे. माझे सद्गुरू समर्थ सद्गुरू पुरुषोत्तम बापू महाराज धाटा, माझा भाऊ समाज प्रबोधनकार भागवताचार्य श्री महेशजी महाराज साळुंके. या देहावर जेवढी सद्गुरूंची कृपा आहे तेवढी माझ्या मिस्टरांची आहे, माझ्या लेकराची आहे. 17-17 तास आम्ही गाडीत असतो. दिवसाला 3-3 प्रोग्राम करावे लागतात. पहाटे 4 वाजता उठून आज 57 गायींची सेवा आमच्याकडून होत आहे. त्यांचं दूध काढणं, त्यांचं शेण काढणं, माझे स्वतः मिस्टर सुद्धा शेण काढतात. माझ्या मायबापांना सांगेन. आणि 57 गायींची सेवा करत असताना आषाढीशी आल्यापासून आम्ही 1 तास सुद्धा घरात नाही. माझ्या मायबापांना लक्षपूर्वक ऐका. पण आज सांगून जाईन तुम्हाला, या 25 लाखाच्या घरात जो आनंद नाही ना, तो 10,000च्या झोपडीमध्ये आनंद आहे का? तर आम्ही गोमातेची सेवा करतो. आणि आज गोमातेला चांगले दिवस आलेत माझ्या मायबापांना.
मला राजकारणाशी काही घेणं देणं नाही, कारण राजकारण विषय आमचा नाही. पण आज एवढं सांगेन, शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या गोमातेला राष्ट्रमाता घोषित केली, म्हणून त्यांच्या चरणी या व्यासपीठावरून मी माता ठेवते. आज सांगून जाईल माझ्या मायबापांनो, पण तुमच्या घरी जर गोमाता असेल ना, आज घरी गेल्यावर लक्षपूर्वक आहे का, तिची थोडी आरती करा. आरती केल्यानंतर तिच्या मुखामध्ये काहीतरी गोड घाला. आज या परिवाराला सुद्धा मी सांगेन, आज 3 पत्रावली काढायची आहेत त्यांना. पहिली पत्रावल तुम्ही प्रतिमे जवळ ठेवा, दुसरी छतावर ठेवा, आणि काही करून आज 3री पत्रावल आहे ती गोमातेच्या मुखामध्ये घाला, पण जर्शीच्या नाही, गावरान गाईच्या मुखामध्ये घाला. लक्षपूर्वक आहे का. आज गाईचं महत्व पटवून देईन माझ्या मायबापांना तुम्हाला. आजी माझी लेक भाग्यवान आहे, कारण आज या परिवाराकडून जे काही पॉकेट रुपी धन हातभार लागणार आहे, हा सगळा गोमातेच्या चरणी समर्पित होणार आहे. कारण काम चालू आहे, गोमातेचा चारा येऊन तिथं पडत आहे, म्हणून जो पॉकेट रुपी जे धन मिळणार आहे ते सगळं गोमातेच्या चरणी समर्पित होणार आहे. म्हणून ती नशीबवान आहे, ते भाग्यवान आहे माझी ती चिमणी. आज एवढंच सांगेन तुम्हाला, ती या जगात कधीच येऊन गेली. सांगून जाईल माझ्या मायबापांनो, लक्षपूर्वक आहे का. पण आज जे दान धर्म होईल ना, आजच्या दिवसातलं जेवढं जे पुण्य आहे ते पुण्य तिच्या चरणी समर्पित होणार आहे. म्हणून आज सांगून जाईल, त्या आईवडिलांना दुःख झालंय, त्या अखंड परिवाराला दुःख झालंय, पण परत त्यांना सावरावं, कारण प्रयत्न करून सुद्धा हातात लाभली नाही. सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांना, लक्षपूर्वक आहे का. तुमच्या घरी गोमाता असेल, दूध देऊन वृद्ध झाली असेल, तुम्हाला नको असेल ना माझ्या मायबापांना, आपल्या गोशाळेत आणून ठेवा. आमच्या गोशाळेचं नाव आहे आई एकविरा जनकल्याण संस्था संचालित गोशाळा श्री श्री राधा कृष्णाई गोशाळा माडगुळ. आमच्या गोशाळेचं नाव आहे. ज्याला गोमाता नको असेल त्याने आणून आपल्या गोशाळेत ठेवा, आम्ही तिची सेवा करायला तयार आहोत. लंपी सारख्या आजारातून आम्ही गोमाता वाचवल्यात. जवळजवळ 24 गोमाता कत्तलखान्यात जाणारे आम्ही सोडवल्यात माझ्या मायबापांनो. आज एवढंच सांगेन, तुमच्या परिसरामध्ये मी जर इकडे आले असेल तर माझ्या या देहावर म्हणा, माझ्यावर कृपा जर कोणाची असेल तर माझा निखलस परिवार, आणि निखलस परिवार आज माझे दोन्ही भाऊ उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी माझा माता ठेवते. कारण त्यांच्या गावात पहिल्यांदाच माझ्या भावाच्या घरी कीर्तन झालं, आणि तेव्हापासून मला पूर्ण गावानं दत्तक घेतली. आणि तेवढीच माया करणारे नारायणचे माझे भाऊ, त्यांचा सगळा परिवार, त्यांच्या 3 लेकी आहेत, ताई आहेत, सगळ्यांच्या चरणी मी माझा माता ठेवते. पाळी गाव मी त्यांच्या चरणी माझा माथा ठेवते. आज सांगून जाईल माझ्या मायबापांना, या परिवारातून एक लेक निघून गेली. खऱ्या अर्थानं हा परिवार पोरका झालाय. आता लक्षपूर्वक ऐका, हा परिवार पोरका झालाय. आज सांगून जाईल, प्रत्येकाला एक मुलगी असावी, प्रत्येकाला एक मुलगी आहे. ज्याला नाही त्यांनी दुःख मानू नका. आज या काळाने यांच्या पदरातून हिरावून नेली माझ्या मायबापांना, पण ती जरी देहानं नसली तरी ती सदैव त्यांच्या परिवारात आहे. सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांना, प्रत्येकाला एक मुलगी असावी. आणि ज्याला मुलगी नाही त्यांनी दुःख मानू नका. एखाद्या गरीबाची मुलगी दत्तक घ्या, तिचं कन्यादान करा. तुमच्या मुलीच्या कन्यादानाचं फळ तुम्हाला मिळेल. का मुलगा जर 21 कुळांचा उद्धार करत असेल तर मुलगी 42 कुळांचा उद्धार करते. सर्वांगाचे कान करा. त्या मुलीला गर्भातल्या गर्भात मारू नका. आज किती वाईट प्रसंग आलेत माझ्या मायबापांनो. आज मुलांना मुंडावल्या बांधून फिरावं लागलंय, कोणी मुलगी देता का. वाईट प्रसंग आले, त्याला कुठेतरी स्त्री गुन्हा हत्या जबाबदार आहे माझ्या मायबापांनी. सर्वांगाचे कान करा. त्या मुलीला गर्भात मारू नका, तिला जन्माला येऊ द्या, तिला हे सुंदर जग पाहू द्या. आज एवढंच सांगेन, ज्याला मुलगी आहे ना तो या महाराष्ट्रातील सगळ्यात श्रीमंत माणूस असेल. आज सांगून जाईल माझ्या मायबापांना तुम्हाला, लक्षपूर्वक आहे का. त्या मुलीला गर्भातल्या गर्भात मारू नका. ती गर्भातून आपल्या आईला सांगते, आई हे आई मला मारू नको दे, मला जन्माला येऊ दे. ती आपल्या आईला सांगते, आई अगं तुझ्याशिवाय मला कोण जन्माला घालणार आहे, मला मारू नको, मला जन्माला येऊ दे. ती आईच्या गर्भातून काय आपल्या आईला आवाज देते. सर्वांगाचे कान करा. लक्षपूर्वक आहे का माझ्या मायबापांना. ते आपल्या आईला काय सांगते, लक्षपूर्वक आहे. सांग ना ग आई, आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. ए दुनियेचा रंग मला कोण दावणार, सोनुलीला तुझ्या जन्म कोण देणार. कोणी म्हणो काही, कोणी म्हणो नाही. अगं आई सगळं जग म्हणू दे, मुलगी नको. तुम्हाला जन्माला घालून पण आई होईना मी मोठी, शिकून शिकून
वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. म्हणून मुलीला गर्भातल्या गर्भात मारू नका, तिला जन्माला येऊ द्या, तिला हे सुंदर जग पाहू द्या. आज सांगून जाईल माझ्या मायबापांना, लक्षपूर्वक ऐका. कारण आज आई विषय नाही, आज बाबा विषय नाही, आज माझ्या चिमणीचा विषय आहे. सर्वांगाचे कान करा. आणि तिला पक्क फुटली, आणि पक्क फुटल्यानंतर आईचा पदर फाडून निघून गेली. आज त्या वडिलांवर दुःखाचा डोंगर आहे, त्या आईवर दुःखाचा डोंगर आहे. ते आजी आक्रोश करतोय, सगळा परिवार आक्रोश करतोय. आज हा परिवार आपल्या लेकीला, आपल्या नातीला, आपल्या बहिणीला काय म्हणतोय, सर्वांगाचे कान करा. कारण आपण सहज म्हणतो मोठी बहीण ही आईच्या जागेवर असते, म्हणून आज या घरातून मायेचा दिवा विझलेला आहे. सर्वांगाचे कान करा, लक्षपूर्वक ऐका माझ्या मायबापांनो. आज हा परिवार आपल्या लेकीला आवाज देतोय, पण ती ओ देत नाही, कारण ती एवढी दूर गेली की ती पुन्हा आता जवळ येणार नाही. लक्षपूर्वक ऐका, तो मायेचा दिवा कसा विझलाय, सर्वांगाचे कान करा. माझ्या मायेची सावली, ते भाऊ काय म्हणतात, सर्वांगाचे कान करा. माझ्या मायेची सावली गेली आम्हाला सोडून, एकाएकी आली हवा, आज विझाला मायेचा दिवा, आज विझाला मायेचा दिवा. आज या परिवाराकडे फक्त आठवणी आहे. आजीनं सांगावं, माझी नात झोपताना मला बिलगायची. सर्वांचे गाण करा माझ्या मायबापांनो. आईच्या डोळ्यातले अश्रू थांबायला तयार नाहीत, आजीच्या डोळ्यातले अश्रू थांबायला तयार नाही. हा परिवार आक्रोश करत आहे. आठवणी तिच्या किती मी सांगो, विचारांचे काहूर मनी लागले ते वाहू, शोधू कुठल्या गावाशिवाय, आज विझाला मायेचा दिवा, आज विझाला मायेचा दिवा, आज विझाला मायेचा दिवा. लहान थोर सारे ते रडते धाई धाई, काय करू माझे मला समजत नाही, या दुःखाला नाही दवा, आज विझाला मायेचा दिवा, आज विझाला मायेचा दिवा, आज विझाला मायेचा दिवा. एकदाच ताई तुझ्या भावांसाठी, नेत्र शिंदे ताई तुझे रूप पाहण्यासाठी, तुझ्या मायेचा हात हवा, आज विझाला मायेचा दिवा, आज विझाला मायेचा दिवा, आज विझाला मायेचा दिवा. असं मायेचा दिवा या पाटील परिवारातून विझलेला आहे. आता लक्षपूर्वक ऐका. सर्वांनी हातांना टाळी, मुखाने भगवंताच्या नामाचं चिंतन, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घे. विठोबार कुमारी, 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 विठोबार कुमारी.
सर्वांनी लक्ष द्या. आज कीर्तन रूपी सेवेसाठी गोडसाथ, गायनाची गोडसाथ माझा गुरुबंधू किरण सेकंड शिफ्ट असताना सुद्धा मला गोड साथ केली, त्याच्या चरणी माझा माता. अजून गोड गायनाची साथ माझ्या मिस्टरांनी केली, भाऊने केली, त्यांच्या चरणी सुद्धा माता. आणि पकवाजाची गोड साथ माझ्या लेकरांनी केली. तालकरी म्हणून माझा भाऊ उभा राहिला, त्याच्या चरणी माता. बाबांच्या चरणी माझा माता. आणि 2 तास बार माझ्या ताईने सांभाळला, तिच्या चरणी माझा माता. सर्वांची नावं मला माहीत नाही, पण एवढंच म्हणेल, प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुबला अचिर तुसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकारा. तुम्ही सर्व महिषाच्या मूर्ती, आज सर्वांच्या चरणी माझा माता. आणि तुमच्यापर्यंत आवाज जर कोणी पोहोचवला असेल तर आदरणीय स्पीकरवाले भाऊच्या चरणी माझा माता. भाऊ आज एवढंच सांगेन, गोड आवाज दिलात. माऊली चरणी प्रार्थना करेन तुम्हाला उदंड आयुष्य मिळावा आणि आम्हा कीर्तनकारांना तुमच्याकडून आशीष सेवा मिळावी, भगवंत चरणी प्रार्थना. आता सर्वांनी लक्ष द्या. आता एक अभंग होईल. अभंग झाल्यानंतर सर्वांनी उभं राहून आपल्या दिदीला श्रद्धांजली द्यायची आहे. आणि श्रद्धांजली झाल्यानंतर भजन होईल आणि भजन झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. आम्ही जातो तुम्ही कृपा सो द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. संगावी विनंती माझी, सकळा संगावी विनंती माझी, सकळा संगावी विनंती माझी. वाढलेला झाला उभा पांडुरंग, वाढलेला झाला उभा पांडुरंग, वाढलेला झाला उभा पांडुरंग, वाढलेला झाला उभा पांडुरंग. वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वैकुंठ श्रीरंग बोलावितो, अंतकाळी विठो आमाची पावन, अंतकाळी विठो आमाची पावन, विठो आमाची पावन. गोडे सहित झाला गोष्ट लोका, गोडे सहित झाला गोष्ट लोका. वाढलेला झाला उभा पांडुरंग, वाढलेला झाला उभा पांडुरंग. वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वैकुंठ श्रीरंग. त्या मंत्राचा जप करा. तुमच्या सद्गुरूने मंत्र दिलेला नसेल तर रामकृष्ण हरी ओम नमः शिवायचा जप करा. आजचं सगळं पुण्य माझ्या चिमणीच्या चरणी समर्पित होणार आहे. मग शुद्ध अंतःकरणाने तिला श्रद्धांजली द्यायची. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सावधान. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब साधू संतन की. बसा सर्व. अजय रायगडमध्ये प्रथमच एका महिला कीर्तनकाराची गोशाळा उभी होत आहे. 350 गोमातेची गोशाळा उभी होत आहे. 57 गायींची सेवा आपल्याकडून होत आहे. आणि एवढंच सांगेन, माझ्या मायबापांना दान धर्म करताना असा दान धर्म करा की खरं ते केलेलं दान धर्म धर्माच्या कामी लागते का हे तपासून पहा माझ्या मायबापांनो. आणि एकदा तरी आपल्या गोशाळेला भेट द्या. मी एवढंच सांगेन तुम्हाला, तुम्ही दिवसभरात जेवढे पैसे कमवताना त्याच्यातून फक्त 1 रुपया गोमातेसाठी काढा, तो वेगळा ठेवा. आणि वर्षाच्या शेवटच्या दिवसाला ते नेऊन पैसे माझ्याच गोशाळेला द्या. याच्यातलं भाग नाही, कुठल्या तरी गोशाळेमध्ये ते दान करा माझ्या मायबापांनी. आज एवढंच सांगेन, आपल्या मुलाने जर पार्टीसाठी 1000 रुपये मागले तर आपण सहज काढून देतो माझ्या मायबापांना. आज गोशाळेचं काम चालू आहे. ज्याला कुणाला आपल्या गोशाळेसाठी खालीचा वाटा उचलायचा असेल, इथं उपरणं ठेवलं जाईल, त्याच्यात गोमातेचं स्मरण करायचं. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला वाटेल ते गोमातेचं स्मरण करायचं. ज्या व्यक्तीच्या नावाने आपल्याला द्यायचं असेल त्या व्यक्तीचं स्मरण करायचं आणि त्याच्यात तुम्हाला जे काही दान धर्म करायचं असेल ते करायचं. कारण एवढंच सांगेन, मुलाने 1000 रुपये मागले तर आपण पार्टीसाठी सहज देतो. एका पत्राची किंमत फक्त 400 रुपये आहे. आणि जर पत्र तुमचा गोशाळेवर पडला ना
तर उन्हापासून पावसापासून तिचं संरक्षण झालं तर ती पिढ्यानं पिढ्यांना तुमचे आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. ज्याला दानधर्म करायचा आहे त्याने स्मरण करा, तिचं नाम घ्या आणि दानधर्म करा. माझ्या मायबापांनो, माझे एवढंच सांगेल, या परिवारातून कैलासवासी रीना सुदर्शन पाटील ही दिदी गेलेली आहे. तिच्या आत्म्याला शांती निश्चितच लाभणार. आजचं सगळं पुण्य तिच्या चरणी समर्पित होणार, म्हणून सर्वांना हाताने टाळी वाजवायची आहे, भजन करायचं आहे. आजचं सगळं पुण्य तिच्या चरणी समर्पित होणार आहे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, नामदेव एकनाथा निळोबाराया, नामदेव एकनाथ निळोबाराया, नामदेव एकनाथा निळोबाराया, नामदेव एकनाथ निळोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. झालेली सेवा कैलासवासी रीना सुदर्शन पाटील या दिदीच्या चरणी समर्पित करून, माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करून, हे कीर्तन रूपी पुष्पगो मातेच्या चरणी समर्पित करून, तुम्हाला सर्व श्रोते मंडळीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण करा. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय